आम्ही सगळ्या महिला एकत्र झालेलो आहे म्हाडा कॉलनीतून आणि ह्या आमच्या कॉलनीला खूप कुत्र्यांचा त्रास होतोय। ते पण एका बाईमुळं, एक बाई ना सगळ्यांना बिस्किट वाटते, कुत्र्यांना सगळ्यांना म्हणजे एकत्र करते, रात्री 11-12 वाजता सगळ्यांना बिस्किट खायला घालते आणि मग मुलं येता जाता बायका किंवा नवीन माणसं असे असतील तर कुत्रे काय करतात, त्या माणसांना पकडतात। कोण आलं गेलं रस्त्याने समजा विकायला काय आले तर ती कुत्री त्यांच्या मागे लागतात, त्यांना पाडतात। आमच्या मुलांना चावलं, माझ्या मुलीला अनुष्का सर्वदे आणि नवीन आमचे पाहुणे आहे त्यांना चावली कुत्री। हा त्रास कायमचा निघून जाऊ द्या आणि त्या बाईवर कारवाई होऊ द्या। आणि काय आमचे सगळे ना आमच्या ज्या महिला आहेत आम्ही सगळे कंटाळलो त्या बाईला आणि ती जी बाई आहे ना तिच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि त्या कुत्र्यांचा बंदोबस्त कायदेशीर व्हावा। तुमच्या बाळाचं वय किती आहे? बाळ आमची आता रात्री आमच्या मुलीला 10-11च्या दरम्यान चावलेलं आहे, मुलीलाच 2 मुलींना चावलेलं आहे आणि इथून मागे सुद्धा मुलांच्या मागे येतात कुत्री मुलं। माझा मुलगा 6 वर्षाचा आहे तर त्याच्या मागे रिक्षात तो बसला म्हणून वाचला, नाही तर 4-5 कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता। आणि बऱ्याच बायका आहेत की बऱ्याच बायकांच्या तक्रारी ह्या आमच्या महिला ज्या आहेत त्यांची हे करा, त्यांना पण विचारा। आम्ही ह्यासाठी सगळे एकत्र झालेलो आहे आत्ता आणि खूप आम्हाला त्रास होतो, त्यामुळे कायदेशीर कारवाई करा, नम्र विनंती आहे। कारण एकदा पकडून नेलं कुत्र्यांना तर त्या बाईनं काय केलं, परत आणून तिथं ठेवलेले आहेत कुत्री। त्यामुळं ना तुम्ही व्यवस्थित बघा आणि हे करा। हे काय कारण काय, कुत्री जर चावली काय एखादं पिसाळ्याला असतं किती माणसांना मुलांना त्रास आहे तो। हां सहज जरी तिथून चालले, पाहुणे आले कोण समजा, सहज जरी कोण विकायला आलं काय तरी पण ते कुत्री एकदम अंगावर येतात। हां हे तुम्ही बघा, हे असं काय कारण काय असं मोकाट कुत्र्यांना सोडले तुम्ही, माणसांची माणुसकी सुटलेली पण तुमचं प्रेम वाढायला लागले। त्या माणसातही थोडंसं प्रेम दाखवा। वय झालेल्या वृद्ध माणसं ना अशी एकदम म्हणजे आई बापाला आत्ता ओळखणं झालेत माणसं, पण तसं न करता का नाही आपण सगळ्यांना प्रेमला जीव लावा तुम्ही कुत्र्यांना, असं माझं म्हणणं नाही। जीव लावा कुत्र्यांना, पण कसं आहे माणसांनाही बघा। आणि तुम्ही हाताची घडी घालून उभा राहतात ते आणि कुत्रे पळायला लागले, कुत्र्यांना चावायला लागले, मुलांना चावायला लागली ती कुत्री, तरी पण बायका अशा म्हणजे ती बाई गप्प बसती हाताची घडी घालून। आणि आमच्या ह्या बहिणी आहेत ना सगळे हे त्या कुत्र्यांना हाकलतात। बरं ह्या बहिणींना काय तेवढंच काम आहे का, आता तेवढंच काम आहे का सगळं घरातलं सोडायचं मुलांकडे लक्ष द्यायचं? आमची मुलं खाली येत पण नाहीत, आहो खेळायला येत नाहीत, काय नाही, म्हणून जरा हे तुम्ही बघा। धर्ममधील सर्व नागरिकांनी आज मुख्याधिकारी अभिजित बापट साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे। असं 2-3 वेळा भरपूर दिलेलं आहे, पण ते कुत्रे घेऊन जातात आणि परत तिथं आणून सोडतात। हे काही प्रकार आता नवीनच चाललेला आहे। पण कसं आहे, बापट साहेबांनी आत्ता आम्हाला सांगितलं आहे काय त्याचं निर्भीतीकरण करून ते आत्ता घेऊन जाऊ, परत तिथं सोडू, पण ते तसं न करता कुठंतरी बाहेर मानवी अधिवासात न सोडता कुठंतरी बाहेर सोडावे, जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होता नाही। रेबीसारखे अनेक भयंकर रोग होतील। जे लहान मुलं आहेत, आमचे वयोवृद्ध आहेत, नागरिक आहेत, त्यांना फिरण्याची मुभासुद्धा नाही या कुत्र्यांमुळं। तरी बापट साहेबांनी योग्य तो संबंधित विभागाला आदेश देऊन आमचा प्रश्न सोडवावा आणि आमचा बहुमूल्य जीव वाचवावा, एवढंच आम्ही म्हणतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।